Hello students, class 11 biology chapter number 5 cell structure and organization part 7. व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, म्हणजे काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्या म्हणजे कालच एक न्यूज आली काल परवा की 9th आणि 11 ची जी मुलं आहेत ती प्रमोट केली जाणार आहेत. म्हणजेच 9 ची मुलं ही 10th साठी प्रमोट केली जातील व 11th स्टँडर्ड ची मुलं ही 12th साठी प्रमोट केली जातील. ही न्यूज ऐकल्यानंतर लगेचच तुम्ही सगळे असं म्हणता येणार नाही, पण तुमच्यापैकी बरेच जण रिलॅक्स झाले असतील की आता आम्हाला एक्झाम द्यावी लागणार नाही, त्यामुळे आम्ही डिरेक्टली आता 12th मध्ये जाणार आणि आता निवांत राहू. तर असं काही करू नका. हे सगळं जे आहे म्हणजे हे जे काही डिसिजन घेतले गेलेले आहेत ते एका सिच्युएशनमुळं म्हणजे या पॅन्डेमिकमुळं हे डिसिजन घेतले गेलेले आहेत. पण त्याचा आपण अर्थ कसा घ्यायचा आणि त्या जी काही वेळ मिळणार आहे तुम्हाला तर त्याचा यूज कसा करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या, आत्ता तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे, पण तुमचं जे काय करिअर आहे ते आत्ताच्या सिच्युएशनवर ठरणार नाही. तर ते 12th नंतर तुम्ही ज्या काय एक्झाम देणार आहात म्हणजे बोर्ड एक्झाम सोडून प्लस एंट्रन्स एक्झाम ज्या देणार आहात, म्हणजे तिथं जिथे काही तुमचं आता फ्युचर प्लॅनिंग असेल त्यानुसार तुम्ही एक्झाम देणार आहात, त्यासाठी हा सिलेबस असणारच आहे. तो 11चा पण असेल आणि 12चा पण असेल. त्यामुळं आत्ता रिलॅक्स होऊन हे सगळं विसरून जाऊ नका, कारण आता वेळ मिळालेला आहे, त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घ्या. कारण आता बायोशीच रिलेटेड म्हटलं आपल्या सब्जेक्टशी, तर तुम्ही जे 12th नंतर CET द्याल किंवा नीट द्याल यामधून काय हा 11चा सिलेबस कुठेही डिलीट केला जाणार नाही आहे. हां, यावर्षी थोडाफार जो काही सिलेबस आहे तो डिलीट झालेला आहे CET मधून, पण एक लक्षात घ्या की तुम्ही एक्झाम यावर्षी नाही तर नेक्स्ट इयर देणार आहात. त्यामुळे आता या वेळेचं काय करायचं ते तुम्ही शांतपणे व्यवस्थित ठरवा, प्रॉपर प्लॅनिंग करा आणि वेळ वाया घालू देऊ नका. ओके, तर टॉपिक सुरू करूयात आपण. हा जो पार्ट आहे पार्ट 7 तो या चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे. यानंतर आपण ॲनिमल टिश्यू सुरू करणार आहोत. तर स्टार्ट करूयात. न्यूक्लियस हा एक पॉईंट आपला राहिलेला आहे या टॉपिकमधला सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमध्ये. न्यूक्लियस इट इज मास्टर सेल ऑर्गॅनिक. न्यूक्लियस इज नोन ॲज मास्टर सेल ऑर्गॅनिल अँड ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल आर कंट्रोल बाय न्यूक्लियस. कारण न्यूक्लियस एक मास्टर सेल ऑर्गॅनिल आहे आणि सगळ्या ज्या काही सेल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर न्यूक्लियस. यामध्ये आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर बघत असताना 1 by 1 असे त्याचे जे काही पार्ट्स आहेत त्यानुसार बघणार आहोत. म्हणजे इथं आहे फर्स्ट असणार आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इट इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, इनर मेम्ब्रेन अँड आउटर मेम्ब्रेन. देन न्यूक्लिओप्लाझम, जसं सायटोप्लाझम आहे तसं न्यूक्लियसच्या आतमध्ये जो काही कॉन्टेंट आहे त्याला न्यूक्लिओप्लाझम असं म्हटलं जातं. प्लस न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन मटेरियल असे 4 त्याचे पार्ट्स केलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्याचं बघणार आहोत स्ट्रक्चर. First, nucleus is first described by scientist Robert Brown. Then nuclear membrane. The nuclear membrane structure बघूया. Nucleus is double membranous structure. It consists of two parallel membranes which consist of a free space called as perinuclear space. हा जो मध्ये स्पेस आहे त्याला म्हटलं जातं perinuclear space. It forms the area between material present inside nucleus and that of cytoplasm. हा जो काही स्पेस आहे तो कशामध्ये आहे तर इनसाइड द न्यूक्लियस जे मटेरियल आहे आणि प्लस आउटसाइड द न्यूक्लियस दॅट इज इन सायटोप्लाझम. यामध्ये आहे हा न्यूक्लियर स्पेस. आउटर मेम्ब्रेन युजली कंटिन्युअस विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आउटर मेम्ब्रेन कंटिन्युअस विथ एंडोप्लाझ्मिक हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे तर हे स्ट्रक्चर. ओके, हे स्ट्रक्चर आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. सो आउटर मेम्ब्रेन इज कंटिन्युअस विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. देन न्यूक्लिअर एन्व्हलप इंटरप्टेड बाय मायन्यूट पोअर्स. आता हे जे काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते कंटिन्युअस नाही तर इथं काय मायन्यूट पोअर्स आहेत अँड दीज पोअर्स आर नोन ॲज न्यूक्लिअर पोअर. आणि ह्या पोअरमध्ये काय होतं तर थ्रू दीज पोअर्स मुवमेंट ऑफ RNA अँड प्रोटीन मॉलिक्युल्स टेक्स प्लेस. म्हणजे जे काही मुवमेंट ऑफ RNA आणि प्रोटीन मॉलिक्युल्सची जी काही मुवमेंट आहे ती कशामधून होते या पोअरमधून. दिस न्यूक्लिअर पोअर आर गार्डेड बाय न्यूक्लिओप्लाझ्मिन प्रोटीन. दीज पोअर्स आर गार्डेड बाय प्रोटीन. हे तर प्रोटीन कुठलं असणार आहे न्यूक्लिओप्लाझ्मिन प्रोटीन. हे झालं आउटर मेम्ब्रेनबद्दल. आता इनर मेम्ब्रेन. इनर साइड ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन लाइन्ड बाय अ न्यूक्लिअर लॅमिना. इथं जे इनर मेम्ब्रेन आहे हे मेम्ब्रेन तर इट इज लाइन्ड बाय न्यूक्लिअर लॅमिना अँड स्ट्रक्चर्ड बाय लॅमिन प्रोटीन. म्हणजे बाहेरच्या बाजूला जसं न्यूक्लिअर प्रोटीन असणार आहे तसं आतल्या बाजूला काय असेल लॅमिन प्रोटीन. ओके,
हे झालं न्यूक्लिअर मेम्ब्रेनबद्दल. त्यानंतर असणार आहे न्यूक्लिओप्लाझम ऑर कॅरिओलिम्फ, म्हणजे इनसाइड द न्यूक्लियस देर इज न्यूक्लिओप्लाझम ऑर कॅरिओलिम्फ ऑर न्यूक्लिअर सॅप, यालाच काय म्हटलं जातं, न्यूक्लिअर सॅप. आणि याच्यामध्ये काय असणार आहे, इट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स, ऑब्वियसली न्यूक्लिक ॲसिड्स असतील, प्रोटीन्स असतील. आता हे प्रोटीन्स कुठले असणार आहेत, तर हिस्टोन प्रोटीन्स असतील, नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतील. त्यानंतर काही याच्यामध्ये एन्झाईम्स असतील. आता हे एन्झाईम्स फॉर RNA अँड DNA सिंथेसिस. ओके, तर यासाठी याच्याशी लागणारे जे काही एन्झाईम्स आहेत ते असणार आहेत. प्लस काही मिनरल्स असतील, मिनरल्स लाईक फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, देन मॅग्नेशियम, कॅल्शियम असे मिनरल्स असणार आहेत. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये असेल क्रोमॅटिन नेटवर्क अँड न्यूक्लिओलस. ओके, क्रोमॅटिन नेटवर्क अँड न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन नेटवर्क हे आपण इन डिटेल आता पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. फर्स्ट न्यूक्लिओलस इट इज अ स्फेरिकल स्ट्रक्चर, म्हणजे आपण याच्यामध्ये बघूया, हा आहे न्यूक्लियस. It is spherical structure made up of RNA and protein. Nucleolus without membrane. It is without membrane and made up of RNA and protein. It is site for ribosomal RNA synthesis. Nucleolus हे कशासाठी आहे तर rRNAच्या सिंथेसिससाठी. It is site for rRNA synthesis. One or more nuclei present in nucleoplasm. Then larger and more numerous nucleoli actively carry the protein synthesis. जे काही लार्जर न्यूक्लिओलस आहेत, न्यूक्लिओलाय, ओके, जे कॅरी द प्रोटीन सिंथेसिस. देन न्यूक्लिओलस युजली अटॅच टू क्रोमॅटिन. हे लक्षात घ्या, जे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे, तर क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये आता तुम्हाला इथं नाही आहे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, NCERTमध्ये आहे. कारण हे जेव्हा आपले सगळे टॉपिक संपणार आहे तेव्हा मी NCERT ही स्टार्ट करणार आहे. तर एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर इन डिटेल दिलेलं नाही आहे म्हणून मी घेत नाही आहे. तर एक लक्षात ठेवा, पण तुम्हाला माहीत असावं, न्यूक्लिओलस युजली अटॅच टू क्रोमॅटिन ऑर क्रोमोझोम ॲट स्पेसिफिक साईट कॉल्ड ॲज न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन. आता न्यूक्लिओलस जिथं क्रोमोझोमला किंवा त्या क्रोमॅटिनला जिथं न्यूक्लिओलस अटॅच असणार आहेत त्या रिजनला काय म्हटलं जातं तर न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन ऑर सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. आता हे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन, सेंट्रोमियर, क्रोमॅटिड हे सगळे क्रोमोझोमचे पार्ट्स आहेत. तर इथं फक्त इतकं लक्षात घ्या की न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन कशाला म्हणायचं की जिथं क्रोमॅटिन और क्रोमोझोमला न्यूक्लिओलस अटॅच असणार आहे तो रिजन. देन न्यूक्लिओलस इज ऑल्सो कॉल्ड रायबोझोम फॅक्टरी ऑफ सेल. न्यूक्लिओलस काय म्हटलं जातं रायबोझोम फॅक्टरी ऑफ सेल बिकॉज इट इज कन्सिस्ट ऑफ इट इज साईट फॉर रायबोझोमल RNA सिंथेसिस. त्यानंतर असणार आहे क्रोमॅटिन मटेरियल. इंटरफेस न्यूक्लियस हॅज लूज अँड डिस्टिंक्ट नेटवर्क ऑफ न्यूक्लिओप्रोटीन फायबर्स कॉल्ड ॲज क्रोमॅटिन इंटरफेस न्यूक्लियस. आता इंटरफेस ही सेल डिव्हिजनची स्टेज आहे, ते आपण सेल डिव्हिजनमध्ये इन डिटेल बघूयात. इंटरफेस न्यूक्लियस हॅज लूज अँड डिस्टिंक्ट नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर्स आणि त्याला म्हटलं जातं क्रोमॅटिन. इट मेनली फॉर्म्ड ऑफ DNA अँड हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन जे DNAला बाइंड करतात, पॅकेजिंग प्रोटीन्स आहेत, पॅकेजिंग करतात DNAचं, त्याला हिस्टोन प्रोटीन म्हटलं जातं. आणि त्याच्या साईडला जे प्रोटीन्स असतात त्याला नॉन हिस्टोन प्रोटीन असं म्हटलं जातं. हे सगळं मिळून होणार आहे क्रोमॅटिन मटेरियल. आता हे जे बघितलं आपण कॉईल स्ट्रक्चर, हे सगळं काय आहे तर क्रोमॅटिन मटेरियल. याच्यामध्ये परत असणार आहे युक्रोमॅटिन अँड हेट्रोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन इट इज लाईटली स्टेन. जेव्हा स्टेनिंग प्रोसेस होते तेव्हा जे काही लाईटली स्टेन्ड असणार आहेत तर त्याला म्हटलं जातं युक्रोमॅटिन बिकॉज DNA इज मोर इन धिस रिजन. आता ह्या रिजनमध्ये DNA काय तर मोर आहे अँड सो जेनेटिकली ॲक्टिव्ह. ऑब्वियसली आता DNA जास्त आहे म्हटल्यावर तो रिजन जो आहे तो जेनेटिकली ॲक्टिव्ह असणार आहे आणि त्याला आपण काय म्हणतो तर आपण नाही म्हणत, ॲक्च्युली सायंटिस्ट म्हणतात. म्हणजे प्रत्येक वेळी मला अशी म्हणायची सवय आपण म्हणतो ते आपण नाही, ते सायंटिस्टने सगळं हे सगळं शोधून काढलेलं आहे, आपण त्याचं काही श्रेय घेऊ शकत नाही. लाईटली स्टेन्ड आहे, DNA इज मोर इन धिस रिजन and it is genetically active. Then heterochromatiन. आता हेट्रोक्रोमॅटिन कसं असेल मग डार्क स्टेन, इथे तो डार्क कलर दिसतो तो कशाचा आहे हेट्रोक्रोमॅटिन. ओके, डार्क स्टेन, थिक अँड कंडेन्स्ड पार्ट ऑफ क्रोमॅटिन, मोर प्रोटीन बट लेस DNA. आता लेस DNA जर असेल तर तो जेनेटिकली कसा असेल लेस ॲक्टिव्ह असेल, अदरवाईज इनॲक्टिव्ह असेल. म्हणजे युक्रोमॅटिन लाईटली स्टेन, DNA मोर, जेनेटिकली ॲक्टिव्ह. हेट्रोक्रोमॅटिन डार्कली स्टेन, थिक
देन मोर प्रोटीन बट लेस DNA, सो जेनेटिकली इनॲक्टिव्ह ऑर लेस ॲक्टिव्ह. हे दोन असणार आहेत क्रोमॅटिन मटेरियलमध्ये. आता एक्झॅक्टली कसं असतो DNA, तर याचं एक शॉर्ट डायग्राम मी तुम्हाला दिलेलं आहे की एक तुम्हाला ॲटलिस्ट समजावं की आता हे न्यूक्लियस आहे, तर याच्यामध्ये क्रोमॅटिन मटेरियल, आता हे क्रोमॅटिन मटेरियल लूज करून इथं दाखवलेलं आहे, इथं असं असेल आणि यामध्ये हे असे लूप्स असतात क्रोमॅटिनचे लूप्स, आणि या लूप्समध्ये असं हिस्टोन प्रोटीन आणि त्याच्यामध्ये असा DNA असतो, आणि हा DNA इथं डबल स्टँडर्ड DNA दाखवलेला आहे. म्हणजे असं हे कॉइलिंग होऊन ॲक्च्युली असं स्ट्रक्चर जरी दिसत असेल तरी पण ते अशा पद्धतीनं असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे जे हिस्टोन प्रोटीन आहेत, ऑक्टॅमर असतात त्याचे, ते हिस्टोन प्रोटीन काय करतात, DNAला पॅकेज करतात, त्याचं पॅकिंग करतात. म्हणजे तो इतका मोठा DNA जर तो न्यूक्लियसमध्ये जर त्याचं कसा होणार आहे, फिट होणार आहे, तर तिथं पॅकिंग होतं त्याचं इन हिस्टोन प्रोटीन्स. ओके, आणि इथं असणार आहे ते डबल स्टँडर्ड DNA. हे इमेज मोठी करून असं दाखवलेलं आहे. न्यूक्लियसचे फंक्शन्स. न्यूक्लियस कंटेन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन, प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हेरिडिटी अँड व्हेरिएशन्समध्ये कारण सगळी जेनेटिक मटेरियल जे आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, ती कुठं असते, तर DNAमध्ये असते. मग DNA कुठं असतो, तर न्यूक्लियसमध्ये असतो. त्यामुळं इट इज इम्पॉर्टंट इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. हेरिडिटी ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ओके, आणि त्यानंतर डिफरन्सेस बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग नोन ॲज व्हेरिएशन्स. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये न्यूक्लियस हा प्लेस इम्पॉर्टंट रोल. देन न्यूक्लियस इज साईट फॉर सिंथेसिस ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम. DNA, RNA, न्यूक्लिक ॲसिड्स अँड रायबोझोम्स, ह्याचं सिंथेसिस कुठं होतं, तर न्यूक्लियसमध्ये. इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसमध्ये इम्पॉर्टंट रोल आहे का, कारण mRNA जे काय मेसेंजर RNA आहे, तो DNA कडून मेसेज घेऊन मग नंतर कुठे येतो, तो सायटोप्लाझममध्ये येणार आणि तिथं प्रोटीन सिंथेसिस होणार. पण स्टार्टिंग कुठून होणार आहे, न्यूक्लियसमधून. सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. क्रोमोझोम्स बीइंग कॉन्स्टंट फॉर स्पेसिस, इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडीज. क्रोमोझोम प्रत्येक स्पेसिसचा क्रोमोझोमचे नंबर सेम असतात, त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडी. फायलोजेनेटिक स्टडी मीन्स इव्होल्युशनरी हिस्ट्री. इव्होल्युशन कसं झालं, कोणत्या स्पेसिसचं इव्होल्युशन झालं, त्याच्याशी कोरिलेटेड काय, ह्या सगळ्याचं स्टडी करत असताना क्रोमोझोम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इव्होल्युशन. ओके, दॅट इज फायलोजेनेटिक स्टडीज. न्यूक्लियस इज मास्टर सेल ऑर्गॅनेलिज because all cellular activities are controlled by nucleus. So nucleus is master cell organelle. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि मी परत एकदा सांगते, मिळालेला जो वेळ आहे त्याचा उपयोग करून घ्या चांगला. रिलॅक्स होऊ नका. आता घरीच आहात, घरीच थांबणार आहात तुम्ही, तर त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घ्या आणि नक्कीच त्याचं चांगले रिझल्ट्स हे तुम्हाला नेक्स्ट इयर मिळतील. ओके, आणि काळजी तर घ्याच. सगळ्यात महत्त्वाचं तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि त्याच्यासोबत अभ्यासही करा. आणि नेक्स्ट जो टॉपिक असणार आहे तो ॲनिमल टिश्यू मी स्टार्ट करणार आहे. सो जर काय टॉपिकशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असेल, काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, थँक्यू.